आहे. प्रत्येक भूमिका त्यांनी चांगल्या निभावलेल्या आहे. मित्र म्हणून आपले भावना त्यांनी या परिवाराची पतीची छाया, मुलाची माया, नातवंडाचं नातं असलेलं हे काळाच्या ओघात अस्त झालं ते म्हणजे स्मृतीचे शेषराव गंगाराम वाघमारे गोलेगावकर यांचा प्रथम या ठिकाणी पुण्यस्मरण पुण्य अनुमोदन असा विधी या ठिकाणी होतो आहे. आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची आणि स्मृतीशेष शेषराव गंगाराम वाघमारे यांच्या प्रतिमांची पुष्पपूजा करण्यासाठी या परिवारातील स्नेहजन यांना मी विनंती करतोय, आपण या ठिकाणी यायचं आहे. जवळेकर साहेब सहपत्नी येऊन आपल्या आदर्शांची पुष्पपूजा करायची आहे. त्याचबरोबर उपासिका कमलबाई गायकवाड आपण सुद्धा आपले आदर्श आणि स्मृतिशेष या ठिकाणी शेषराव वाघमारे साहेब यांच्या प्रतिमांची पुष्प वाहून या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी आपण यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. उपासिका आयुष्यमाने कमलबाई गायकवाड. इकडे बसतो खुर्ची आहे ना. काय ना चेअर आहे चेअर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर या परिवाराचा वैचारिक आधार आणि स्मृतीचे शेषराव गंगाराम वाघमारे यांच्या पत्नी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अभिवादन. मम नमामि, संघं नमामि. यानंतर आयुष्यमान. त्याचबरोबर लताबाई बालाजी महत्वाचे सगळे तुम्ही महत्वाचे आम्ही द्या. येतात त्यांच्या नाव घेत नाही येतात. पाठीमागे जाऊ देतात. आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. सर्व जनसमुदाय या सर्वांना विनंती करतोय, आपण येऊन स्मृतिशेष शेषराव वाघमारे साहेब यांना अभिवादन करण्यासाठी यायचं आहे. उपस्थित सर्व व्हिडिओ करायचा ना. पूजा पाठ झालं बाकी करा ना, तुम्ही करून घ्या की मुलं तुम्ही करा. पूजा पाठ सर्व करते.
उपस्थित सर्व भोगोपासक गोपाशिका आपल्याला वाघमारे परिवाराच्या वतीने विनंती आहे सर्वांनी येऊन या ठिकाणी आपल्या आदर्श भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्मृतिशेष शेषराव गंगाराम वाघमारे गोरेगावकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहोत. या ठिकाणी मी आयुष्यमान भास्कर कदम ॲडव्होकेट कांबळे साहेब ॲडव्होकेट देवळगावकर साहेब आपण विनंती आहे आपण सुद्धा उपस्थित आहात. यानंतर या ठिकाणी कुटुंबातील सर्व मुलं मुली सुनबाई जावई यांचे मी या ठिकाणी नाव घेईल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आयुष्यमाननी सुनीता सम्राट वाघमारे गोलेगावकर सून मुलगा यांना मी विनंती करते आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपाशिका आयुष्यमाननी रागिनी पृथ्वीराज वाघमारे गोरेगावकर आपण स्वप्रतीक यायचं आहे. दोन्ही हाताने टाका. हा पोराचं शिका जरा तुम्ही. हा पप्पाला शिकू, दोन्ही हाताने टाकावं लागतं. हा टाका टाका. डोळ्याला लागत. बसा इथंच बसा तुम्ही दोघं. इथं जवळच बसा. इथं बसा, सगळं बसा. इथं बसा ना. या विद्याबाई ढवळे तर आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. साहेब जरा संयम बाळगा की इथं तरी. दोन्ही हाताने टाकायचं. दोन्ही हाताने टाकायचं. असं टाक. करणारे करावे कार्यकर्ते म्हणजे काय करते कार्यकर्ते खरं आमचेच लेकर काय आम्ही सांगायला पण आमचं मदत काय होते. मी आधी येऊ की नको की वाट लागलं मला सम्राट आहे म्हणजे नाही तरी पण आम्ही हे आहे जरा थोडा बाहेरचा माणूस आहो मी खरंच गाडी साहेब या कविताताई देवदास येडके आपण सुद्धा स्वप्नज्ञ यायचं आहे. त्याचबरोबर उपासिका चैत्यभूमी रत्नाकर सरोदे एक सेकंड नको नको जबरदस्ती नको येऊ दे येत असेल तर येऊ दे.
शेवटी करावं लागतं. झालं की झालं आपलं लाडू ये रे. होय, लाडू. या ठिकाणी शेषराव वाघमारे यांच्या दोन्ही मुलींना विनंती करतोय आपण स्वतंत्र घ्यायचा आहे. उपासिका कविताताई देवदास येडके, उपासिका चैत्यभूमीताई रत्नाकर सरोदे. धम्मं नमामि संघं नमामि. त्यानंतर या ठिकाणी चैत्यभूमी रत्नाकर सरोदे. लेकरं बसला बसा म्हणलं तर काम आहे. जवळ या जरा काय हा पृथ्वीराज तुम्ही या फॅमिली समोर सपत्नी घ्या दोघं यायचं. ए स्मिता स्मिता समोर बसा ग. हॅलो. संपूर्ण गाथा या ठिकाणी सामुदायिकरित्या घेऊन या ठिकाणी सामुदायिकरित्या हा प्रथम पुण्यस्मरणाचा विधी आपण या ठिकाणी घेऊया. सर्वांनी माझ्या सोबतच या ठिकाणी 30 वर्णासह पंचशील आणि समस्त आपल्याला जे गाथा होतात ते माझ्या सोबतच म्हणायचे आहेत. हृदयावरती हात जोडा. पंचांग सामुदायिक. नमो तस् भगवतो अरहतो नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि. अधिनदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. सुरामेरयमद्यपमदठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. गाथेच्या माध्यमातून अगत्याचं आहे, गरजेचं आहे. तर हे यांचं जे व्यक्तिमत्व आहे एका चांगल्या गुणानं जर आपण बघितलं तर वाचनाची खूप आवड होती यांना.
एखादं पुस्तक हातामध्ये जर घेतलं तर ते पुस्तक आज कदाचित 3 पानं वाचणं झालं असेल आणि जर नंतर जर कोण्या पाहुण्याची तिथे जाण्याचा योग आला असेल तर ते पुस्तक सोबत असायचं कशासाठी, तर 4था पान कंटिन्यू करावा, 5वा पान कंटिन्यू करावा. तिथं पाहुण्याची तिथं गेल्याच्या नंतर चहा पाणी झाल्याच्या नंतर लगेच 4थ्या पानाला वाचनाला सुरुवात करायची. म्हणजे वाचनाचं एवढं वेड होतं. आणि वाचनालयामध्ये कंधारमध्ये सर्वाधिक जो कोणी सर्वात जास्त जो उत्कृष्ट वाचक असेल तर ते शेषराव वाघमारे होते. वाचनालयामध्ये याचा अनेक वेळा सत्कार करण्यात आले वाचन दिनाच्या निमित्तानं. म्हणजे हा गुण आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. एक प्रखर व्यक्तिमत्व होतं आणि निर्भीड व्यक्तिमत्व होतं. हा गुण आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि त्यांचा हा गुण जर आपण घेतला तर खऱ्या अर्थानं आपल्या स्मृतीचा कार्यक्रम केला आणि कार्याला अर्थ असं मला वाटतं. याशिवाय आपण जर गुण घेऊन जर आपण हे कार्यक्रम करत गेलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही. खऱ्या अर्थाने त्यांची जी कौटुंबिक आहेत सर्व त्यांना मी या ठिकाणी सांगून इच्छितो की आपण हा गुण या ठिकाणी घ्यायचा आहे. एक छोटस एक बोल या ठिकाणी म्हणून दाखवतो. आताच माझ्यासमोर आलो होतं. काल ठेवलेली काठी. देशद्रोहांनो, समाज कंटकांनो, नादाद देशद्रोहांनो, समाज कंटकांनो, नामांतर विरोधकांनी, जातीवाद रे भडव्यांनो, लोकशाहीचा लाभ घेऊ द्या किर, जातीवाद बाजाला राहू द्या किर, माणसात माणसं येऊ द्या किर. देश भारत आपली भूमी, देश भारत आपली भूमी, तिची लेकरं तुम्ही आम्ही. देश भारत आपली भूमी, तिची लेकरं तुम्ही आम्ही. झालो स्वातंत्र्याची धडी, आहोत वारसा आपली. शेषराव गीत लिहू द्या किर, शेषरावांना गीत लिहू द्या किर. जातीवाद बाजूला राहू द्या किर, माणसाला माणसात येऊ द्या किर. जातीवाद बाजूला राहू द्या किर, माणसाला माणसात येऊ द्या किर. असे अनेक प्रकारचं साहित्य आहे. वेगवेगळ्या विषयावर साहित्य लिहिलेलं आहे. त्याची आपण कदर करणं आवश्यक आहे. यानंतर उत्कर्ष चौरंगे छान असं वेगवेगळ्या शब्दांमध्ये मांडणी करायला त्यांना खूप आवडायची. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुद्धा पार्टिसिपेशन केलेलं आणि बरेच ठिकाणी प्रथम पारितोषिक सुद्धा मिळवले. त्यापैकी एक गझल मी जी त्यांच्या संग्रहातून मला आज मिळालेली आहे. त्या गझलचं नाव या ठिकाणी असं नमूद केलेलं नाही आहे. पण ते मधुबंध नावाचं एक साहित्य पुस्तक होतं ज्यामध्ये ही गझल प्रकाशित झालेली होती. आणि ह्याला चाल वगैरे मला माहिती नाही चाल कोणती देता जमेल याला, तर मी वाचण्याचा व्यवस्थित प्रयत्न करेल. होपफुली तुम्हाला ऐकायला आवडेल. ही जी गझल आहे ही एका प्रेयसीसाठी त्यांनी लिहिलेली गझल आहे. ओके, आता कदाचित त्यांनी आपल्या सर्वांची लाडकी मोठी आहे त्याच्यासाठी लिहिलेली असेल, कल्पना नाही, पण आपण घरी धरू की मोठ्यासाठी लिहिलेली कारणांची गझल आहे. हुरहुर लावून मनाला टाळणे बरे नाही, हुरहुर लावून मनाला टाळणे बरे नाही, आणि दूर राहून मनाला जाळणे बरे नाही. पहा किती रिदम राईम जे आहेत कसे शब्दांची जुळवणी केलेली आहे. त्यापुढे फुटल्या ओठात शब्द कळ्या दौडून गेली म्हणे, बहर भावनेच्या फुलांचा गाळणे बरे नाही. चांदण्या रात्रीचा गंध चढला धुंदीचा, जागून रात्र सारी दिवा जाळणे बरे नाही. दिसतेस दृष्टीत तू कडा होऊन क्षितिजांच्या, लावून नजरेला नजर अश्रू ढाळणे बरे नाही. दिसतेस दृष्टीत तू कडा होऊन क्षितिजांच्या, लावून नजरेला नजर अश्रू ढाळणे बरे नाही. वा, किती मिनिंगफुल आहे, किती म्हणजे पॉवरफुल त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या त्यांच्या प्रेयसीबद्दल. आपदांचा व्यवहार आपला व्यापार आहे, हे मनाविरुद्धचे संकेत पाळणे बरे नाही. विसावा बाहूत तुझ्या, विसावा बाहूत तुझ्या,
लावून पापणी पापणीला बदलू नको कुस तुझी, ही ऊब टाळणे बरे नाही, ही ऊब टाळणे बरे नाही. क्या बात. किती आता हे शब्द खूप अगदी शुद्ध शब्द आहेत. कधी आपल्या सर्वांच्या म्हणजे बऱ्याच लोकांच्या आवडे पलीकडचे. आपण सर्वजण घरेलू जी मराठी बोलायची बोलकी मराठी बोलतो. शुद्ध मराठी काय असते, विखानाची मराठी काय असते ती मराठी. क्या बात आहे. आता काकांकडे ना एवढ्या साऱ्या कविता गझल पुस्तकांचा संग्रह आहे त्यांनी स्वतः लिहिलेला. आय थिंक हे त्यांचं जे साहित्य आहे हे मला वाटतं आपण पब्लिश पुस्तकामध्ये पब्लिश करण्यासाठी घ्यायला पाहिजे. कारण काकांचं कार्य हे खूप खूप महान आहे. त्यांना खरं आदरांजली जर आपल्याला अर्पण करायची असेल तर ती त्यांचे साहित्य पब्लिश करून आपण त्यांना देऊ. त्यांचं साहित्य मला वाटतं समाजामध्ये इतर लोकांना पर्यंत पोहोचवणं ही पण आपली जबाबदारी आहे. हे बाबाची एक कविता होती. त्यांनी लिखाण करते वेळेस समजा आहेत ना ते लिहिताना जे रिदम तयार करत होते त्यावेळेस त्यांना रिपीट ते शब्द करावे लागायचे समजा. आणि त्याचा यमक जुळजेपर्यंत त्यांनी ती कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. शब्दांची जुळवाजुळव करून त्यांनी कविता पूर्ण करायची. तर त्याच्यापैकी एक होती की खूप म्हणजे त्यांना आवडायची पुढारी नावाची कविता. एक कविता मी थोडक्यात तुम्हाला म्हणून दाखवतो त्यांच्या रिदम मध्ये ती कशी माहिती. नको तिथे जिथे, नको तिथे जिथे दिसतात हे पुढारी, हवे तिथे जेव्हा तिथे नसतात हे पुढारी. रण मैदान सोडून दिल्लीत संधी पांदिला, रण मैदान सोडून दिल्लीत संधी पांदिला, सेहरा करतात हे पुढारी. शेंडे घेऊन गेले, झेंडे घेऊन गेले, झेंडे घेऊन गेले, रवलेला दांडा इथेच आहे. झेंडे घेऊन गेले, रवलेला दांडा इथेच आहे. संसदेच्या इमारतीला एक एक धोंडा तिथेच आहे. आंबेडकर चळवळीचा तांडा वादळात पुढे पुढे चालला. जय भीम सागराचा पहाडी लोंढा पुढे पुढे चालला. चळवळीत जाऊन भीक मागतात हे पुढारी, चळवळीत जाऊन भीक मागतात हे पुढारी. मनुस्मृतीच्या मांडवात फुले शाहू आंबेडकरांचा लावतात फोटो. निळी टोपी फेकून बांधतात भगवा फेटा. आणि पांढरे वस्त्र फेडून हाफ चड्डी घालतात हे पुढारी. पांढरे वस्त्र सोडून हाफ चड्डी घालतात हे पुढारी. घरात नाही पुस्तकाचे भंडार, बुथा शेजारी मीरा माईवर उधळतात भंडार. देवदर्शनाच्या खुशाल करतात वाऱ्या, नवस फेडण्यासाठी करतात कंदोऱ्या. 22 प्रतिज्ञा पायदळी तुडवणारे करतात हे हरामखोरे गद्दारी. देशाच्या फाळणीत स्वातंत्र्याचा गर्भपात झाला, संविधान निर्मितीने लोकशाहीला जन्म दिला. एक मत एक मूल्य, सर्वांनाच सारखी मालकी. सरकार बदलले तरीही आपल्या खांद्यावर त्यांची पालखी. पोस्टरवर बाबासाहेब म्हणून मोठ्या आकारात झळकतात हे पुढारी. पोस्टरवर बाबासाहेबांहून मोठ्या आकारात झळकतात हे पुढारी. एकीत बेकीत मरतात संधी साधून हे पुढारी. अपहरण करतात आंबेडकर विचाराचे, लक्ष करतात ते पुढारी. असं बाबाचं लिखाण होत आहे. आणखी याची अर्धी आहे कविता, कारण त्यांनी ते लिहायचं म्हणजे तुकडे तुकडे करून लिहित होते त्यांनी संध्याकाळी. अवतार भीमाचा जाओ भीम बामा, जाओ भीम बामा, जाओ भीम बाना नका भिऊ. जावा भीम बाना नका भिऊ कोणा, जय भीम
जय भीम सर्वजण म्हणे जय भीम सर्वजण नाहीला बारी नाही ठीक आहे अरे बोल दे काय रे बोल मोठे थोडं पॉज घे काही नाही दे माईक दे जरा. घ्यावा भीम बाणा नका भिऊ कोणा जय भीम सर्वजण म्हणा जय भीम सर्वजण म्हणा नाहीला बाडी यातला माडी नाही कोणाची निंदा चाडी नाही कोणाची निंदा काढी जगा तुमच्या काभी म्हणा जय भीम सर्वजण म्हणा जय भीम सर्वजण म्हणा नाही दंड दोष इथे माणुसकीचे आहे इथे नाते नाही दंड दोष इथे माणुसकीचे आहे नाते याचं सर्व सुख समाधान म्हणा याचं सर्व सुख समाधान म्हणा जय भीम सर्वजण म्हणा मिळे ना धन संपत्ती पैसा ठेवा सत्यावर सदा भरोसा तुमची होईल माणसात गणना तुमची होईल माणसात गणना जय भीम सर्वजण म्हणा जय भीम सर्वजण म्हणा भक्तीत शांती गुणात श्रीमंती कार्यात लाभेल तुला विश्रांती भक्तीत शांती गुणात श्रीमंती कार्यात लाभेल तुला विश्रांती सांगतो शेषरावर करतो प्रार्थना जय भीम सांगतो शेषरावर करतो प्रार्थना जय भीम सर्वजण म्हणा जय भीम सर्वजण म्हणा जबरदस्त. ही जवळपास 80च्या दशकातली बाबाची कविता होती आणि हे लिखाण बाबा तुम्हाला त्यांची पुस्तकं काढताना भेटलं होतं. जवळपास माझा जन्म झाला होता त्यावेळेचा ह्या कविताचा संग्रह आहे ते. त्याच्यातली पुढे पण आहे ते. थोडं माईक जवळ जरा. आम्हा ज्ञानाचा प्रचंड प्रकाशमान ज्ञान दीप लाविला महाआकांक्षा स्फूर्ती स्वाभिमान मार्ग लाविला मनुस्मृती दर्शन घडवलं दूरदर्शीचं खंडन केलं राजून सोडल्या साधू सीमा घटनारूपी कल्पवृक्ष लावला तुम्ही झाड शांती सुख आणि स्वातंत्र्याचे झालो आम्ही पाड हिस्सा दिला सर्व समान नाही होणार आम्ही बेमान हक्क दिला स्त्री पुरुषाला निम्मा निम्मा सत्य तत्वाचे गुरु मानले कवी फुले बुद्ध विषमतेचे विसरलेले डोंगर काढून कोणी चांगला माणूस हुशार असला त्याला वाईट मार्गात हृदयात लावली होते ना त्यांच्या सगळेच होत. तुम्हाला सांगतो मी हर्षवर्धन जय भीम म्हणा जय भीम शिक्षणातून फक्त आपल्याला कळालं होतं आणि शिक्षणातून आपला जे काही समाजाचा उद्धार करायचा होता किंवा आपला स्वतःचा विकास साधायचा होता त्यावेळी बाबांनी कविता केली होती. एक चाल होती तर भोळी अडाणी. त्याच्यामध्ये बाबासाहेबांप्रती जे काही आहे आपले अडाणी जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते लिहिली होती त्यांनी. मी तर भीमाच्या अनुयायीचा बोधात जाणार माणुसकीचा
आरत्या हिंदूत राहिले काय, आरत्या हिंदूत राहिले काय, चला बुद्ध धर्मात खरा मिळेल तिथे नाही. अरे चला त्या बुद्ध धर्मात खरा मिळेल तिथे नाही. गेले कित्येक वर्ष जेव्हा भीमाने माझ्या तिथे दिला संघर्ष, जेव्हा भीमाने माझ्या दिला संघर्ष, डरकाळी फोडली वाघावानी, डरकाळी फोडली वाघावानी, दुश्मनाला पाजलं पाणी, डरकाळी फोडली वाघावानी, दुश्मनाला पाजलं पाणी. समित तुटली बुद्धाची राय, साधे सोपे ताव, बुद्धचरणी माणसाला येईल महत्व, सर्वांसाठी मार्ग खुला केला. थारा मिळणार नाही सत्याला, नको ते करू या हाय माय. प्रचार बुद्धाचा जास्त सर्व धर्मातून, मस्त माणसाला माणुसकी लागत शिस्त. केशराव घे ऐकोनी, वाली तुला नाही कोणी, तुला भीमाचा उपाय हाय. अशी ही बाबाची कविता होती 80च्या दशकातली. अशा अनेक कविता आहेत. त्या संग्रह मी आता प्रकाशित करणार आहे. त्यांचं दुकान जे आहे ते